जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोते जन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा पुढील वाचन सुरू करण्यापूर्वी आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया। या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे। या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास स्वीत आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने
अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. आजपासून आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील बहुधा ज्ञान या 5व्या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करीत आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरा परिच्छेद श्रीराम या शब्दाने सुरू होतोय. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. श्रीराम. जवते ज्ञान नाही प्रांजळ, तव सर्व काही निर्फळ. ज्ञान रहित तळमळ, जाणार नाही. ज्ञान म्हणता वाटे भ्रम, काय रे बा असेल वर्म. मनोनिया अनुक्रम, सांगिजेल आता. भूत भविष्य वर्तमान, ठाऊके आहे परिच्छिन्न. यासीही मनिजेत ज्ञान, परी ते ज्ञान नव्हे. बहुत केले विद्या पठन, संगीत शास्त्र राग ज्ञान. वैदिक शास्त्र वेदाध्ययन, हेही ज्ञान नव्हे. नाना व्यवसायांचे ज्ञान, नाना दीक्षेचे ज्ञान. नाना परीक्षेचे ज्ञान, हे ज्ञान नव्हे. नाना वनितांची परीक्षा, नाना सरितांची परीक्षा. नाना मनुष्यांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना अश्वांची परीक्षा, नाना गजांची परीक्षा. नाना श्वापदांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना पशूंची परीक्षा, नाना पक्षांची परीक्षा. नाना भूतांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना यानांची परीक्षा, नाना वस्त्रांची परीक्षा. नाना शस्त्रांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. नाना धातूंची परीक्षा, नाना नाण्यांची परीक्षा. नाना रत्नांची परीक्षा, हे ज्ञान नव्हे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा मराठीतील अनुवाद आपण वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील दुसरा परिच्छेद 1 या अंकाने सुरू होऊन जोपर्यंत ते ज्ञान या शब्दांनी सुरू होतोय तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया.
जोपर्यंत ते ज्ञान स्वच्छपणे झाले नाही तोपर्यंत सर्व काही व्यर्थ होय. ज्ञाना वाचून तळमळ जाणार थांबणार नाही. ज्ञान म्हटले की हे काय गूढ आहे असे वाटून मनुष्य भ्रमांत घोटाळ्यात पडतो आणि बाबा यातले धर्म काय असावे बरे असे म्हणतो. म्हणून ज्ञान नसून ज्यांच लोक ज्ञान समजतात ते प्रथम सांगून मग शुद्ध ज्ञान सांगू. ज्ञानात कोणत्या गोष्टी येत नाहीत हे प्रथम सांगून मग ज्ञान कोणते ते सांगू. भूत भविष्य वर्तमान अशा त्रिकालाचे ज्ञान सांगता येणे त्यालाही ज्ञान म्हणतात, पण ते शुद्ध ज्ञान नव्हे. संगीत शास्त्र राग ज्ञान इत्यादी विद्या पढला, वैदिक झाला, शास्त्र वेद यांचे अध्ययन केले, पण ते शुद्ध ज्ञान नव्हे. अनेक उद्योगधंदे संप्रदाय दीक्षा अनेक दीक्षांचे ज्ञान परीक्षा यांचे ज्ञान ते शुद्ध ज्ञान नव्हे. अनेक स्त्रिया माणसे पुरुष घोडे हत्ती श्वापदे पशु पक्षी भूते यांची परीक्षा असणे हे शुद्ध ज्ञान नव्हे. अनेक वाहने वस्त्रे शस्त्रे धातू नाणी रत्ने पाषाण लाकडे वाद्ये भूमी पाणी तेजस्वी पदार्थ रस बीजे अंकुर फुले फळे वेली यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. दुःखे रोग चिन्हे मंत्र यंत्र मुहूर्त यांची परीक्षा हे शुद्ध ज्ञान नव्हे. येथे चिन्हे म्हणजे लक्षणे शकून हा अर्थ घेतला आहे. अनेक क्षेत्रे घरे पात्रे यांची परीक्षा हे ज्ञान नव्हे. भविष्य प्रसंग तर्क अनुमान निश्चय म्हणजे सिद्धांत अनेक गोष्टी विद्या कला चातुर्य हे म्हणजे शुद्ध ज्ञान नव्हे असे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगत आहेत. या पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण सर्वांनी ग्रंथाच्या या भागाचे अगदी मनपूर्वक श्रवण केले त्याबद्दल आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपले सर्वांचे अनेक अनेक आभार. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.